प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या आपण आहोत बडनेरा मतदारसंघातील उबाटा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील खराटे यांच्या प्रचार कार्यालयात। इथल्या काही कार्यकर्ते आणि समर्थकांची आपण चर्चा करूया, बघूया प्रचाराला अगदी मोजके दिवस उरलेले आहेत आणि या प्रचाराचा वेग कुठल्या दिशेने जातोय। आपलं नाव? माझं नाव याहिया खान पठाण, मी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उबाटा। अच्छा, मला सांगा, आता प्रचाराला अगदी मोजके दिवस बाकी आहेत आणि सुनील खराटे यांच्या विजयाच्या मार्गाने जो प्रचार चालू आहे त्याची तयारी कशी चालली? आमचे प्रमुख मुद्दे आहे मतदारसंघाचा विकास। कारण मागील 15 वर्षापासून तुम्ही बघा की फक्त नौटंकी आणि नौटंकी सुरू आहे। ही नौटंकी कुठेतरी थांबली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे। आता काल आमची तिथे सभा झाली बडनेऱ्याला, तिथे माहित पडलं की एवढा मोठा बडनेरा मतदारसंघ आहे आणि बडनेरा शहर आहे, वस्ती आहे, त्या पूर्ण वस्तीत साधं मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे। तर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे, चांगला दवाखाना नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे, रस्ते बरोबर नाही आहे। जे लोक विकासाच्या नावानं आपलं ढिंडोरं पिटतात ते आम्हाला पाहण्यास मिळालं की मतदारसंघात विकास नावाची काहीच गोष्ट नाही आहे। आपण दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जर निवडून आले सुनील खराटे तर काय विकास कामं करतील त्या विषयावर बोलूया। आमचा मुख्य मुद्दा आहे शैक्षणिक, आरोग्य आणि बाकीचे जे आहे मूलभूत ह्या सुविधांकडे, नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष देणं हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। विशेष करून जी आरोग्य सेवा आहे, इतका बडनेरा शहर इतकं मोठं असून फक्त एक मोदी हॉस्पिटल आहे, त्याची सुद्धा अवस्था तुमच्या समोर आहे की तिथे काही व्यवस्था नाही आहे। 15 वर्षात यांनी एक साधा दवाखाना सुद्धा चांगल्या पद्धतीचं बनवू शकले नाही, तर पुढचं बाकी विकासाच्या तर गोष्टी वेगळ्याच आहे। मग मी प्रश्न तुम्हाला हा विचारला, सुनील खराटे जर आमदार झाले बडनेरा मतदारसंघातून तर बडनेरा मतदारसंघात कोणती विकास कामं करतील? जे सांगितलं ना मी, शैक्षणिक मुद्दा, चांगल्या शाळा नाही आहे, चांगले कॉलेजेस नाही आहे गव्हर्नमेंटची त्या बडनेरा मतदारसंघामध्ये, ITI कॉलेज नाही आहे, टेक्निकल कॉलेज नाही आहे गव्हर्नमेंटची। त्याचप्रमाणे आरोग्याचा जो मुद्दा आहे, चांगले हॉस्पिटल्स नाही आहे। भातकुली शहरामध्ये 10 वर्षापासून दवाखान्याची बिल्डिंग बांधून ठेवली होती, परंतु त्याचं जे उद्घाटनाचा मुहूर्त आहे ते 10 वर्षानंतर त्यांना गवसला। त्याच्यासाठी सुद्धा सुनील खराटे यांनी आरोग्य मंत्र्याकडे वारंवार चक्रा मारून प्रयत्न केले, म्हणून तो भातकुलीचं एक जे ग्रामीण आरोग्य सेवा आहे ते सुरू दिसून राहिलं। तर आमचं शैक्षणिक विकास आणि बाकीचे जे ग्रामीण रस्ते वगैरे आहे आणि शेतकऱ्यांचा जे मुद्दा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जे विकासाच्या दृष्टीने येतात त्याकडे सुनील भाऊ खराटे आणि शिवसेना उबाटा यांचा हा प्रमुख उद्देश आहे। एकंदरीत या निवडणुकीत जर सुनील खराटे निवडून येतात तर जी प्रलंबित तिथली विकास कामं आहेत त्यांना आम्ही हात घालू आणि बडनेरा मतदारसंघाचा विकास करू, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। बघूया की या निवडणुकीत सुनील खराटे यांचा विजय होतो का आणि यांनी जी विकास कामे सांगितली आहेत ते पार करतात का, ते पूर्ण करतात का। या सर्व अपडेट बघण्यासाठी बघत रहा सिटी न्यूज।